भोगल्या भोगल्या रे वाटता वाटता तुझा कोणला देवा कर तुझा करुणे लाले कर तुझा करुणे अरे तुझा कोणला देवा कर तुझा करुणे लाले कर तुझा करुणे अरे तुझा कोणला देवा इकडे ढाम तिकडे ढूम असं काय चाललेलं आहे. धामधूम धामधूम असा आवाज येत होता म्हणून आम्ही इकडे प्रयाण केलेलं आहे. तुम्ही कुठून आला आणि कुठं चाललाय? आम्ही चाललो काशीला, कारण पंढरपूरला जे एकदा जाऊन पुण्य मिळतं ते काशीला 5 वेळा जावं लागतंय. म्हणून आम्ही आता पंढरपूरहून काशीला चाललेलो आहोत. डोंगर दर्या असे सगळं खटपाटोप काढत काढत आम्ही काशीला चाललेलो आहोत. गणपतीची पूजा करायची म्हणून आम्हाला कसं तरी आम्ही पूजा करतो, पण दक्षिणा परवडतात काय बघा, कारण आम्हाला कोण आता गिराईक मिळालेलं नाही आहे. समजलं? तुम्ही एक गिराईक मिळालं तर आता सर्व त्याचा भाऊ कसं काय नारळ 1 200 द्या, डाळ 1 पोतं द्या, वटाणे 1 पोतं द्या. आता समजलं ना? त्यामुळे गव्हाचं पीठ, बेसन पीठ करतो आणि नंतर सांगतो पूजा आटोपल्यावर ते घेऊन तुम्ही बटाटे खातो. बटाटे खात नाही सगळं करणार काय म्हणजे आमची 12 मुलं आहेत, मुली 12 आहेत. त्यांची लग्न केली पाहिजे, परतवण केलं पाहिजे. हो तुम्हीच भेटलात, आणखी कोण भेटलेलेच नाही आहेत. तुमच्या आम्हाला मान्य आहे, मठी मान्य आहेत ना? पूजेला सुरुवात करूया. पाणी पडणार का बावडी पण त्याच्यातच पडली पाहिजे का? एवढी दक्षिणा तुम्हाला देणार आम्ही. 12 पोती तांदूळ हे ते देणार म्हटलं चालेल. काशीला जायला तशी आम्हाला भरपूर वेळ कसं होणार? येतो थांबा. असं काय वाकून वाकून जमिनीत सोडल्या करतात. वाकून बघतो म्हणजे काय झालंय, पाणी एकदम जवळ लागलंय, जास्त खर्च आलेला नाही. जवळजवळ 3.5 ते 4.5 हातावर पाणी लागलेलं आहे. म्हणजे गंडूळ आहे ते बाजूला करतो आणि चांगल्या निवड आहे ते आतमध्ये घेतो. असं केलेलं आहे. आमची ब्राह्मणाची कला आहे, बाजूला करतो पाणी घेतो. आता बावडी उजवून घ्या. बावडीतून घ्यायची. पाणी भरपूर आलं. आंघोळ करा, आंघोळ करून घेतो. आंघोळी करी भटा बिरामणा नमो नारायण. आंघोळी करतो भटा बिरामणा नमो नारायण. आंघोळी करी भटा बिरामणा नमो नारायण. बिरामणा नमो नारायण. आंघोळ भरती झाली तुमची? आंघोळ झालेली आहे. आता आम्ही काय करतो, गंध काढून घेतो. जाणीया धुवून घेतो. कारण काय झालंय, आम्ही बरेच वेळ आंघोळ केली नाही. ठीक आहे. आंघोळ धान्या उमळला आणि घातला बी आला. आंघोळ केली. झाले
आजाच्या पंजन घातलं आजोबाने चाललो म्हणून ते खुंटीला होतं गळ्यात घातलं बरोबर तसंच ठेवलं होतं आता वाळत घालतो खुंटी वाटली हो गणपती ना म्हणजे शंकराचा पोरगा यांची परिस्थिती कशी आहे माहित आहे हा जातो उंदरावरून शंकर जातो नंदीवरून आई जाते वाघावरून अशी यांची 3 तर आहेत त्याचा दुसरा भाऊ घरात एकच गाडी यांची परिस्थिती आहे काय कडे राजा महाराज की जय आता गंध काढा गंध काढा उड्या मारतात काय करतात आजोबानी गळ्यात घातलं होतं बंधुबाने आम्हाला म्हणाले तुम्ही तीर्थयात्रेला चला पंढरपूरला चला काशीला चला घालून निघाला खुंडी नाही त्याने खुंडीला होते ते आमच्या असं गळ्यात घातलं जाताना गडबडीत काय झालं बरोबर आता ते तुम्ही पहिला उजवा असता मला डोक्यावर झाला आता बघा कसा आला काय भटजी महाराज हे बरोबर नाही आता गंध काढूया आता गंध काढा गण कडी भट बिना म्हणा नमो गंध काढले बाबा दम लागला भरपूर गंध आला भट बिना म्हणा नमो नारायण भट बिना म्हणा नमो नारायण भट बिना म्हणा नमो नारायण आमची पूजा झालेली आहे आता आम्ही काय करतो गणपतीला आंघोळ घालतो आंघोळ घाला गणपतीला आंघोळ घालतो ते काय झालं माहित आहे तो झारीचं वरचं तोंड मोठं आहे आणि खालचं तोंड लहान आहे आणि ह्याची लांबी पण खाली उंची आणि खाली लावल्या आवाज येतो तोटीची लांबी जास्त आहे त्यामुळे पण तुम्ही आता आमच्या गणपतीची पूजा करून घ्या अर्घ्यां समर्पयामि हि भ्यो नमः रक्तपुष्पान् समर्पयामि पुष्पान् समर्पयामि भ्यो नमः केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः नारायणाय नमः प्रारंभकाले निवेश कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदाः सकल देवताभ्यो नमः वरिष्ठ देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः खळ देवताभ्यो नमः आदित्यारी नवग्रह देवताभ्यो नमः सगळी देवता एकदम भ्यो नमः घेतले केशवाय नमः खाली सोड पोटात पाणी घे गरम पाणी लावून घे
केशवान्मा माधवान्मा गोविंदान्मा नारायण पके गुरी नारायण नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदाः मम मन अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां द्विपदं चतुष्पदं व्यवहारिक संबंधाधिक क्लेशवादां सर्व परिहारार्थे सुख शांती प्रत्यर्थे पानिसोड केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः नारायणाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदाः गोविंदाय नमः आत्मनाय नमः पाद्यपाद्यं समर्पयामि केशवाय नमः धूपं दीपं समर्पयामि केशवाय नमः माधवाय नमः करिष्ये पाणिसोड समर्पयामि हस्तपक्षलं समर्पयामि मुखपक्षलं समर्पयामि स्थानपक्षलं समर्पयामि नमः महागणपतये नमः केशवाय नमः नैवेद्यं समर्पयामि भ्योज्य विभ्योज्य भ्यो नमः तुम्ही सुरुवात करा हड फड हड फड देवी उभी राहिलेली आता आमचा काय चुकलेला नकलेला असा झाला सांगा तुम्ही आजूबाजू वास येतात रे बरोबर येतो तू तुम्ही काय ऐकतात काय करू नको काय प्रश्न असतो तर घालू शकतात जेव्हा आमचं होईल तर आम्ही ह्या करतो त्याचं काय असं चुकलं मागलं गावाला सांग काही एक दुकान नाही कोणा निवडून दिले रे निवडून आमच्या गडी त्यांना भला करू सांगा रे तुमचा भला करतले आमच्या पैसे घेऊन माणूस त्याला बरं एकदा आणि नाही दिले की मी मागं हंड गोपाळ आशीर्वाद आमचा आनंद म्हणजे महाराज काय जेवण कशाला पुरा गेला गणपतीचा वारू आहे तो गणपतीचा वारू जाऊ दे पण आता असू दे भटजी महाराज जमले भटजी महाराज जमले रे आता फुगडी फुगडी संवाद पेळला पाहिजे समजला त्याच्यासाठी चार माणूस नवद पेळू हा ये गोपाळ चार माणूस तिघच झाले बनवाला
लागले माझ्या बापाला असा बघ पात्रा हो मागण देवानी उपाय हो केला सैकबळावरी नाथबाबी धाकावरी पंचमुखी तो आळला बावडी नदी किनारी होती एक बावडी नदी किनारी होती एक बावडी नदी किनारी होती एक बावडी तिथे कहाणी मराठी करती भुलेली ना तिथे कहाणी मराठी करती भुलेली ना तिथे कहाणी मराठी करती भुलेली ना नदी किनारी होती एक बावडी नदी किनारी होता नदी भुलेली ना पहिला
भेट